बरोबर 5 वर्षे झाली शरद पवारांनी पुण्यातील बारामती हॉस्टेलला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती। छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह त्यावेळी माड्याचे खासदार असलेले विजयसिंह मोहिते पाटील हे देखील बैठकीला उपस्थित होते। सोबत रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील होते। त्यावेळी माढ्याच्या जागेचा तिढा निर्माण झाला होता। उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नक्की कोणाला द्यायची यावरती खल सुरू होता। ती बैठक झाली। विजयसिंह मोहिते पाटलांनी जाहीर केलं की शरद पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल। मात्र त्यानंतर काहीच दिवसांमध्ये शरद पवारांनी उमेदवारी दिली ती संजय शिंदे यांना, अर्थात विजयसिंह मोहिते पाटील यांचे परंपरागत विरोधक यांना। आणि त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा रस्ता धरला। रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे आमदार बनले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला माढा मतदारसंघामध्ये मोठं खिंडार पडलं। आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या विजयामध्ये या मोहिते पाटील कुटुंबाने निर्णायक भूमिका निभावली। या माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या अकलूज माळशिरस या विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 1 लाखाचं मताधिक्य त्यावेळी दिलं आणि ते मताधिक्यच निर्णायक ठरलं आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माड्याचे खासदार बनले। आज याच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये धैर्यशील मोहिते हे उमेदवार असणार आहेत आणि त्यांची उमेदवारी शरद पवार यांच्या पक्षाकडून असणार आहे। या निमित्ताने एक वर्तुळ पूर्ण होत आहे। मागील 5 वर्षांमध्ये मोहिते पाटील कुटुंब शरद पवारांपासून बाजूला जाणं आणि पुन्हा 5 वर्षांनंतर पुन्हा शरद पवारांकडे परतणं हे, आणि ही सगळी प्रक्रिया जवळून पाहिली आहे ते प्रवीण गायकवाड आणि मधल्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत या घडामोडींचे ते साक्षीदार देखील आहेत की माड्याचा तिढा नक्की सोडवण्याचा प्रयत्न कसा झाला। प्रवीण दादांची मी वेगळी ओळख सांगण्याचं काही कारण नाही। नमस्कार। हे आत्ताच्या घडीला धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार होणं, तर याच्या पाठीमागे बरंच काही घडलेलं आहे, बरंच काही घडत होतं। गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, पण ते खरंच उमेदवार होतील का याबद्दल शंका होती, शंका घेण्याला काही कारणही होती, पण हे नक्की घडून कसं आलं? सर्वात महत्त्वाची गोष्ट मी जी पाहतोय ती म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरमधनं महाआघाडीकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सातत्याने सांगितलं की मी विचारासाठी ही लढाई लढत आहे। आणि विजयसिंह मोहिते पाटील हे शाहू महाराजांचे व्यायी आहेत। रणजितसिंहची मिसेस ही त्यांची पुतणी आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरामध्ये पण एक चर्चा सुरू झाली की आपण शरद पवारांच्या संघर्षाच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे एका विचारासाठी। कारण शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विचाराचं शरद पवारांचं घराणं आणि शंकरराव मोहिते पाटलांचं शेतकरी कामगार पक्षाचे ते आमदार होते, तर हे एकाच विचाराचं घराणं आहे आणि जवळपास 1960 पासून हे घराणे एकमेकाला जवळून ओळखतात आणि जवळचं घराणं आहे। आपल्याला मला सांगावंसं वाटतं की रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदचे आमदार झाले, परंतु विजयदादा हे कायम राष्ट्रवादीमध्येच राहिले। त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं की मी काही पक्ष सोडलेला नाहीये। मोहिते पाटील कुटुंबाचं असं आहे की राजकारणामध्ये विजयदादा हे राष्ट्रवादी बरोबर राहिले आणि प्रतापसिंग मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले, तर त्यांच्या घराण्यामध्ये असे 2 पक्ष हे नेहमी राहिलेलेच आहेत। तसंच रणजितसिंह मोहिते पाटील जरी भाजपबरोबर गेले असतील तर इतर कुटुंबातले लोक निश्चितच राजकारणामध्ये कुटुंबाच्या सदस्याला मदत करत राहिले, पण त्यांचा विचार हा आदरणीय शरद पवार साहेबांबरोबर राहिला। आपल्याला माहिती की जयसिंगराव मोहिते पाटील यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही पवार साहेबांबरोबर तुतारी बरोबर जाणार। तर हे जे घराणं आहे ह्याचा विचार जो आहे तो शिवराय फुलेशाह आंबेडकरांचा विचार आहे आणि वारसाही तो आहे आणि सहकार चळवळीतलं हे घराणं असल्यामुळे ते अत्यंत जवळचं शरद पवारांचं घराणं आहे। आता दुसरी गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे जे रणजितसिंह निंबाळकर निवडून आले त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा मोहिते पाटील कुटुंबाचा आहे, कारण जे मताधिक्य मिळालं हे माळशिरस तालुक्यातनं मिळालं आणि म्हणून ते निवडून आले। परंतु पुढच्या काळामध्ये भीमा कृष्णा स्तरीकरण हे जे पाण्याचा विषय आहे त्या भागातला माढ्यातला मुख्यतः की शेतीसाठी लागणारं पाणी आणि कृष्णा आणि भीमेला एकत्र आणून
ही विजयदादांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला, अगदी मंत्री असताना, खासदार असताना. परंतु त्याच विषयाला पुढे नेत असताना त्यांना दुर्लक्षित करण्यात आलं, म्हणजे आत्ताचे जे खासदार आहेत रणजितसिंग नाईक निंबाळकर किंवा अन्य लोकांनी. आणि मग अशी स्थिती निर्माण झालेली आहे की खासदारांनी जवळपास मोहिते पाटलांचं जे राजकारण आहे ते अडचणीत आणलेलं आहे. आणि सध्या जे 6 आमदार आहेत ते 6 आमदार मिळून रणजितसिंग निंबाळकरांना परत खासदारकी द्यावी आणि त्यांना निवडून आणण्याचा पण केला. अशा वेळेस मोहिते पाटलांचं राजकारण निश्चित अडचणीत आलेलं आहे. मग जे राष्ट्रवादीशी त्यांचं पूर्वीचं नातं आहे, शरद पवारांशी ते नातं आहे, तर आदरणीय विजयदादांनी आणि त्यांच्या पत्नी नंदिनी देवी यांनी निर्णय घेतला की स्वाभिमानासाठी आपल्याला लढलं पाहिजे. पण अर्थातच दबाव होता, कारण सहकारी साखर कारखाने आहेत, पतसंस्था आहेत आणि त्या माध्यमातून आपण बघतो की वेगवेगळ्या तपास यंत्रणा देखील अनेकदा कारवाई करतात. तर याच्यातून घालमेल होत होती असं एकंदरीत जाणवत होतं की जायचं की नाही जायचं, गेलं तर काय परिणाम होतील. आणि अजून देखील रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि ते तसेच आमदार राहतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तर मग हे कसं काय जुळून आलं? कारण जाणं एवढं सोपं होतं, निर्णय घेणं सोपं होतं, वेळ त्यामुळेच लागला असणार आहे. नाही, विजयदादांचं आणि आदरणीय शरद पवारांचं अत्यंत मैत्रीपूर्ण आणि एक प्रेमाचं नातं आहे. सांगोल्याचा एक कार्यक्रम संपल्यानंतर पुण्याला येत असताना विजयदादांची तब्येतीची चौकशी करायला आदरणीय शरद पवार साहेब अकलूजला शिवरत्न बंगल्यावर गेले, त्यांची विचारपूस केली आणि त्यावेळेस निश्चितच आदरणीय विजयदादा हे भावूक झाले होते. आणि पुढची 8-10 दिवस त्यांच्यात इतकी ऊर्जा सरसवली होती की आजही वयाच्या 84व्या वर्षी 84 एज असताना शरद पवार साहेब हे संघर्ष करतात. आणि म्हणून आपल्या या मित्राला साथ देण्यासाठी, म्हणजे खरं तर गुरु शिष्याचं नातंही म्हटलं जातं. आणि त्यांचं जर काम बघितलं विजयदादांचं तर फार मोठं काम आहे आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला आता शरद पवार साहेबांसाठी जायचंय. वारसा सांगितला की शरद पवारांच्या घरामध्ये देखील शेकापचा वारसा होता आणि मोहिते पाटील घराण्याचे जे काही आपण म्हणू या घराणं म्हणून जे काही समोर आलं ते शंकरराव मोहिते पाटील हे देखील सुरुवातीला शेकापचे नेते होते. त्यानंतर मला वाटतं शरद पवारांचे बंधू त्यांच्या कारखान्यावरती अधिकारी म्हणून एमडी होते. आप्पासाहेब पवार हो, हे एमडी होते. त्यावेळेसचा यशवंत सहकारी साखर कारखाना अकलूज यशवंत नगर, नंतरचं त्याचं नाव शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना. निश्चितच ते त्या ठिकाणी एमडी म्हणून काम करत होते. म्हणजे आप्पासाहेब पवार तिथं असताना विजयदादा पवार साहेब हे अगदी लहान वयात मित्र झाले. त्यानंतर शरद पवारांच्या एकूण राजकारणामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची त्यांना साथ राहिली आणि उपमुख्यमंत्री असेल किंवा राज्याच्या मंत्रिमंडळातली सगळी महत्वाची जी पदं आहेत तर ती वेळोवेळी विजयसिंह मोहिते पाटील यांना मिळाली. मात्र 2014ला दोघं वेगळे झाले. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा जरी भाजपचा आमदार झाला तरी त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलेलं नव्हतं. नाही, विजयदादा हे आजही राष्ट्रवादीचे होते, पूर्वी राष्ट्रवादीचे होते. अगदी मला हे माहिती आहे की डेक्कन शुगर या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आजही आदरणीय दादा त्या ठिकाणी संचालक आहे. दर महिन्याच्या मीटिंगला ते शरद पवार साहेबांच्या शेजारी बसतात. मी आपल्याला दाव्यानिशी सांगतो की दादांची जर तब्येत चांगली असती, त्यांना बोलण्याची अडचण आहे आणि मध्ये खोब्याचं ऑपरेशन झाल्यामुळं त्यांना आता व्हीलचेअरवर फिरायला लागतं, पण जर त्यांची तब्येत चांगली असती तर विजयदादांनीच शरद पवारांसाठी माढ्यातनं निवडणूक निश्चित लढली असती. आता प्रश्न उरतो तो फलटणचे जे काही नाईक निंबाळकर आहेत, रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू त्यांचा विरोध रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आहे, ते त्यांचे स्थानिक विरोधक आहेत. मात्र आता रामराजे आणि त्यांचे बंधू देखील अजित पवार यांच्या पक्षामध्ये आहेत आणि महायुतीचा धर्म पाळणं त्यांना क्रमप्राप्त आहे, त्यांना काम जे आहे ते करावं लागेल महायुतीचं. मग कसं होणार? नाही, आता अकलूजला जी पहिली मीटिंग झाली शिवरत्न बंगल्यावर त्यावेळेस रामराजे निंबाळकर, संजीव बाबा निंबाळकर, पिट्टू बाबा हे त्यांचे सगळे कुटुंब, त्यांची मुलं सगळेच आले होते अकलूजला. जेवणाचा कार्यक्रम विजयदादांच्या भेटीच्या निमित्ताने ठेवला होता. सांगोल्याचे देशमुख कुटुंब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यानंतर मग करमाळा, म्हाडा, त्यानंतर इकडं साताऱ्यातले जे 2 तालुके आहेत त्याचे सगळे सदस्य, खटाव मान असेल, या ठिकाणचे सगळे 50 लोक एकत्र आले होते. त्यांनी एकत्रितपणे निश्चित धोरण म्हणून ठरवलं की रणजितसिंह निंबाळकरांनी
कुठलंही काम केलेलं नाही. गेल्या 5 वर्षात ते कुठेही कुणाच्या भेटीगाठी घेतल्या नाही किंवा कुठलंही काम केलं नाही. आणि ज्या प्रकारचा त्रास मोहिते पाटील कुटुंब आणि निंबाळकर कुटुंबांना म्हणजे रामराजेंच्या कुटुंबाला झालेला आहे, त्यांनी निश्चित ठरवून टाकलेलं आहे की यावेळेस रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाडायचं. नाही, पण आता मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणता की इतका सगळा आधीपासूनचा ऋणानुबंध आहे किंवा वैचारिक वारसा आहे, पण मधल्या काळामध्ये राजकारण अडचणीत आलं होतं, हे देखील कारण आहे. कारण आज जर पाहिलं या माढा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघातील जे आमदार आहेत तर ते महायुतीच्या बाजूने आहेत. कागदावरती जर पारडं पाहिलं तर ते महायुतीचं खूप मजबूत दिसतंय. नाही, मी त्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः दौरा केला, स्वतः अभ्यास केला. निश्चितच मी तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी या महाराष्ट्रात निर्माण केलंय, तर ग्रामीण भागामध्ये काही लोक चर्चा करत होते की राजकारणाचा चिखल झालाय. तर एक म्हातारा माणूस म्हणला की चिखल नाही, गटर झाले. म्हणजे याचा अर्थ काय की देवेंद्र फडणवीस एकदा एका मुलाखतीमध्ये म्हटले की मी महाआघाडी सरकारचं सरकार पाडून मी बदला घेतला. आणि अगदी 2-3 दिवसापूर्वी ते काय म्हटले की मी पुन्हा आलो पण 2 पक्ष फोडून आलो. म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जे अस्मितेचे असं आहे ना की आता विजयसिंह मोहिते पाटील यांचे जे चिरंजीव आहेत रणजितसिंह मोहिते पाटील, हे अजूनही फडणवीसांच्या मांडीला लावून बसणारच आहेत ना, आमदार आहेतच ते. म्हणजे एकाच घरामध्ये तुतारीचा उमेदवार पण असणार आहे, एकाच त्याच घरामध्ये कमळावरचे आमदार पण असणारच आहेत. नाही, ही राजकीय तडजोड या महाराष्ट्राने फार वर्षापासून पाहिलेली. तर राजकारणामध्ये आपलं स्थान असणं आणि आपण वेगवेगळ्या पक्षात असणं अनेक घराण्यांमध्ये दिसतंय. अगदी आपण जर बघितलं तर अजितदादा आता वेगळे झालेत पवार साहेबांकडून, ते देवेंद्र फडणवीस आणि भाजप बरोबर गेलेले. तर राजकारणातली गरज असेल, तिथला गट असेल, तर याचा विचार करता आज तरी व्यावहारिक राजकारण म्हणून तुतारीचं वातावरण प्रचंड आहे. लोक तुतारीच म्हणतात, आता राष्ट्रवादी म्हणतच नाही. आणि शरद पवारांबाबतीत फार प्रचंड मोठी सहानुभूती उभी राहिली. प्रश्न विचारायचा आहे दादा, तुम्ही संभाजी ब्रिगेडचं काम वर्षानुवर्ष करत आलात, मात्र आता ही जी काही राजकीय निर्णय प्रक्रिया आहे, उमेदवारांची जी निवड आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेत आहात. तर थेट राजकारणात नसला तरी पडद्याच्या आडून जी भूमिका आहे तर ती महत्वाची भूमिका तुम्ही निभावताना दिसत आहात. तर हे कसं? नाही, माझं व्यक्तिगत जीवनामध्ये शरद पवार साहेबांवर प्रेम आहे, विजयदादांवर प्रेम आहे आणि आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम आहे. माझ्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे 3 प्रमुख पाहुणे असतात. आणि शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ह्या महाराष्ट्राची धारा आहे. जसं की शिवरायांचं स्वराज्य स्वतंत्र, महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व आणि बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय, हा राज्यघटनेचा जो विचार आहे तो या महाराष्ट्राने जन्माला घातलेला. आज महाराष्ट्राच्या या विचाराला म्हणजे राज्यघटनेला धोका निर्माण झालेला आहे. अशा वेळेस एक सामाजिक बांधिलकी म्हणून संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही आहे. म्हणजे आपल्याला सांगावंसं वाटतं की आदरणीय पवार साहेबांची आणि आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची भेट व्हावी, याच्यासाठी मी प्रयत्न केला. माधव जानकरांसाठी प्रयत्न केला, वामन मिश्राम बामसेटचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्यासाठी प्रयत्न केला, त्यानंतर भूषणसिंग राजे होळकर इंदोर यांच्यासाठी प्रयत्न केला. अगदी छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरमधनं बिनविरोध निवडून द्यावं हे सातत्याने गेली महिनाभर पवार साहेबांच्या कानावर घालत होतो. तर माझं असं विचार आहे की म्हणजे 2014 पासून संभाजी ब्रिगेड जी विचारधारा मांडतीये ती ब्राह्मणेतर विचार आहे, हिंदुत्वाच्या विचारापेक्षा समतेचे विचार सांगते. तर या विचाराला धोका निर्माण झालेला आहे. अशा काळामध्ये आम्हाला असं वाटतं की आमचा विचार जर पुढे न्यायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचं सरकार असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जुनं जर सांगायचं म्हटलं तर दाभोळकरांची हत्या, कलबुर्गींची हत्या, गौरी लंकेश यांची हत्या, पानसरेंची हत्या, त्यानंतर आमचे लेखक, वक्ते, अभ्यासक यांना संरक्षण पुरवण्यात आलं. म्हणजे पोलीस संरक्षणामध्ये आमचे लोक फिरायला लागले. हा धोका लक्षात घेता हे असं का होतं तर सरकार जे आहे ते त्या विचाराला पोषक असतं. म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांकडून आमच्या लोकांना धोका निर्माण झाल्यामुळं आदरणीय शरद पवारांचा जर विचार बघितला तर हा पुरोगामी विचार आहे जो महाराष्ट्राला पोषक आहे. त्यामुळं आम्ही संघटना म्हणून आणि समाज म्हणून, मराठा समाज म्हणून आम्ही पूर्ण ताकदीनिशी फुलेशाह आंबेडकरांच्या बहुजनवादासाठी आम्ही शरद पवारांबरोबर सक्रिय आहोत. तर प्रवीण दादांनी त्यांचं कारण सांगितलं, ते का सक्रिय झालेले आहेत या सगळ्या राजकारणामध्ये याचं. पण यात
याच्यातील गमतीचा भाग म्हणा किंवा विरोधाभास म्हणा की कधी काळी हे जे काही राजकारणी आहेत त्यांनी त्यांची बाजू बदललेली आहे. म्हणजे शाहू महाराज आणि त्यांच्या कुटुंबातले जे लोक होते ते कधी काळी शिवसेनेसोबत जी हिंदुत्ववादी म्हटली गेली त्यासोबत होते. मोहिते पाटील घराण्यात देखील भारतीय जनता पक्षातले नेते राहिलेले आहेत. मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये या सगळ्यांना एकत्र आणण्याचा किंवा त्यांच्यामध्ये एकसंधता आणण्याचा प्रयत्न जो शरद पवारांनी केला तो प्रवीण गायकवाड यांच्या माध्यमातून आणि त्यासाठी कामी आली ती फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा. आणि त्या निमित्ताने हे जे काही कुटुंब आहेत मग कोल्हापूरचं शाहू महाराज असतील किंवा अकलूजचं मोहिते पाटील कुटुंब हे पुन्हा शरद पवारांकडे परतलंय. अर्थात निवडणूक तर ते लढणार आहेत, विजयाचा फैसला अर्थातच जनता करणार आहे. कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.